नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. बायो वर्ल्ड विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात सगळेजण? आता शाळा सुरू होण्याचे दिवस जवळ आलेत ना? शाळेची तयारी चालू असेल. नवीन नवीन दप्तर, नवीन नवीन पाण्याची बाटली, डब्बा, नवीन वर्गात जाणार तुम्ही, 6वीला जाणार. आहे की नाही? मज्जा मज्जा. आणि ही मज्जा अजून छान व्हावी म्हणून आपल्याला काय करायचंय यावर्षी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेला बसायचं आहे. त्यासाठी अभ्यास करायचा आहे, सिंपल आहे. आणि अभ्यास तर मी ऑलरेडी सुरू केलेला आहे. आपण मे महिन्यापासूनच याचा अभ्यास सुरू केला आहे. केलायत ना तुम्ही सुरू? का मला तसं वाटतंय? केलायत ना? चालेल चालेल. आपण प्रश्नपत्रिका सोडवतोय 2024-25 ची. चला सुरू करूया. पहिले प्रश्न आपले झालेत सोडवून, 50 प्रश्न झालेत. आता पुढचे प्रश्न बघूयात. तर प्रश्न दिसतोय स्क्रीनवरती. खालीलपैकी कोणकोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय नीट दिसण्यासाठी मी व्हिडिओ ऑफ करते, कॅमेरा ऑफ करते. खालीलपैकी कोणते किंवा कोणती, म्हणजे एक विधानही बरोबर असू शकतं किंवा एकापेक्षा जास्त. तर विधान वाचूयात आधी. अपकेंद्री पद्धतीचा वापर रक्तद्रव्य व रक्तपेशी वेगळ्या करण्यासाठी करतात. बरोबर आहे हे विधान. कपड्यावरील निळ्या शाईचे डाग बाष्पीभवनाने घालवतात. नाही रे, शाईचे डाग कुठे बाष्पीभवनाने जातील? हो की नाही? त्यामुळे हे नाहीये बरोबर विधान. पुढचं बघूया. आयोडीन व मीठ गाळण पद्धतीने वेगळे करतात. नाही, हे पण नाही होणार. आपण आयोडीन आणि मीठ गाळण पद्धतीने कसं वेगळं करणार? नाही करता येणार. आणि साखरेच्या संतृप्त द्रावणापासून स्फटिकी भवनाने साखर मिळवतात. हे बरोबर आहे. साखर जर आपण विरघळत राहिलो, आणखीन साखर घालत राहिलो, आणखीन साखर घालत राहिलो, तर साखरेचं संतृप्त द्रावण तयार होईल आणि त्यातनं स्फटिकी भवनाने आपल्याला साखर मिळवता येईल. तर म्हणजे बघा, पहिलं आणि चौथं विधान बरोबर आहे, म्हणजे डी डी ओके नाही. पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. ठीक आहे, पुढचं बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका वस्तूवर हवेत क्रिया करणारे गुरुत्वीय बल पी न्यूटन व पाण्यात क्रिया करणारे गुरुत्वीय बल क्यू न्यूटन आहे. तर पी व क्यू मधील संबंध कोणता असेल? पर्याय दिलेत. पी बरोबर क्यू, पी हे क्यू पेक्षा जास्त आहे, पी हे क्यू पेक्षा कमी आहे, आणि पी बरोबर क्यू बरोबर 0. तर एक लक्षात घ्या, गुरुत्वीय बल हे सारखंच असतं, भले ती वस्तू एखादी हवेत असो किंवा पाण्यात असो किंवा जमिनीवर असो. त्यामुळे इथे काय होईल, तर पी बरोबर क्यू म्हणजे पर्याय ई. पुढे जाऊया. तापमान 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 समान असताना देखील मुंबईत नाशिक पेक्षा जास्त घाम येतो, कारण? तुम्ही असाल ना, कोणी मुंबईचे असेल, कोणी नाशिकचे असेल, तुम्ही सांगा हे उत्तर काय आहे. तिथे आपल्याला पुन्हा विधानं दिली आहेत. मुंबईची हवा नाशिकपेक्षा कोरडी आहे. मुंबईची हवा नाशिकपेक्षा कोरडी नाहीये, दमट आहे. नाशिकची हवा मुंबईपेक्षा कोरडी आहे. नाशिकची हवा मुंबईपेक्षा कोरडी आहे, बरोबर आहे, ठीक आहे. मुंबईची हवा नाशिकपेक्षा दमट आहे. दमट आहे, तिथे आर्द्रता जास्त आहे मुंबईच्या हवेमध्ये. आणि नाशिकची हवा मुंबईपेक्षा दमट आहे, तेच उलट आहे. तर नाही, मुंबईची हवा दमट आहे आणि नाशिकची हवा कोरडी आहे. तर दुसरं आणि तिसरं विधान इथे बरोबर आहे, त्यामुळे मुंबईला जास्त घाम येतो, म्हणजे पर्याय बी. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे विचारलंय त्यांनी, गीताने चंचू पात्रामध्ये 200 मिली पाण्यात 20 ग्रॅम मीठ टाकले. मीठ पूर्णपणे विरघळण्यासाठी तिने द्रावण ढवळले.
हलवलं मस्तपैकी. ठीक आहे. मग तिने ते द्रावण अर्धे होईपर्यंत आटवले. गरम केलंय म्हणजे बाष्पीभवनाने पाणी उडून गेलं. तर उरलेल्या द्रावणातून किती ग्रॅम मीठ मिळवता येईल? तर आटवलं आहे म्हणजे पूर्ण बाष्पीभवन केलं नाहीये. तर कमी झालंय त्यातलं पाणी आता. तर मीठ किती मिळेल असं विचारतायत. 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम की 40 ग्रॅम? तर जेवढं मीठ आधी घातलं होतं तेवढंच मिळणार आहे. तुम्ही एकदमच बाष्पीभवन करा किंवा थोड्या थोड्या वेळ, म्हणजे पर्याय सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. दिसण्यासाठी मी कॅमेरा ऑफ करते. पुढे काही प्राण्यांचे वर्गीकरण पी आणि क्यू अशा 2 गटात केले आहे. त्यांचे निरीक्षण करून हे वर्गीकरण कोणत्या गुणधर्माच्या आधारे केले असावे ते सांगा. गट पी मध्ये त्यांनी नाकतोडा, हरिण, वाघ, हत्ती हे प्राणी ठेवलेले आहेत आणि गट क्यू मध्ये घुबड, कोल्हा, पतंग आणि वटवाघूळ. तर पर्याय आहेत आपल्याकडे. पी गट दिवसा क्रियाशील असणाऱ्या प्राण्यांचा, तर क्यू गट रात्री क्रियाशील असणाऱ्या प्राण्यांचा. हा, हे बरोबर वाटतंय. पण पुढची विधानं पण वाचायची आता. पहिल्याच याच्यात आपल्याला उत्तर मिळालं म्हणून लगेच आपण त्याला टिक करून यायचं नाही कधीच. पुढचं काय आहे? पी गट गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचा, तर क्यू गट जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचा. नाही, हे तितकंस बरोबर नाहीये. नंतर पी गट लोकांना उपयुक्त असणाऱ्या प्राण्यांचा, तर क्यू गट लोकांना उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांचा. नाही बघा, हे पण तितकं नाही बरोबर आहे. काही काही उपद्रवी इकडे तिकडे पण आहेत आणि काही काही उपयुक्त दोन्ही गटात. पी गट शाकाहारी प्राण्यांचा, तर क्यू गट मांसाहारी प्राण्यांचा. नाही, हे पण विधान 100% मॅच होत नाहीये. कारण इकडे वाघ आहे जो मांसाहारी आहे पी गटामध्ये. म्हणजे पर्याय ए हेच बरोबर उत्तर होत आहे की पी गट दिवसा क्रियाशील असणाऱ्या प्राण्यांचा, तर क्यू गट रात्री क्रियाशील असणाऱ्या प्राण्यांचा. पर्याय ए. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे. जुन्या कपड्यांचा पुनर्वापर डॅश मध्ये करतात. पाय पुसणे, सतरंजी, गोधडी, वरील सर्व. तर वरील सर्व. आपण जुन्या कपड्यांचा वापर करून पाय पुसणं बनवू शकतो. सतरंजी, गोधडी बनवता येते. त्यामुळे वरील सर्व याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे. वनस्पतीची पाने हिरवी का दिसतात? ती हिरवा रंग शोषून घेतात. मुलांना लक्षात घ्या, जर हिरवा रंग शोषून घेतला तर आपल्याला दिसेल कसा ना? त्यामुळे त्याच्या पुढचा पर्याय बघा. ती हिरवा प्रकाश परावर्तित करतात. हा माझ्या मागे जो पर्याय आहे, हा जो पर्याय आहे, ती हिरवा प्रकाश परावर्तित करतात. परावर्तित होतो म्हणून मग आपल्याला ते हिरव्या रंगाची दिसतात. पुढचं काय आहे? त्यांच्यात क्लोरोफिल नसते. हे तर खूपच चुकीचं विधान आहे. क्लोरोफिल असते की नाही? आणि ती सर्व रंगाचा प्रकाश शोषून घेतात. मग सर्व रंगाचा शोषून घेतला तर आपल्याला ती कुठल्याच रंगाची नको दिसायला, पांढऱ्या रंगाची दिसायला पाहिजे. त्याच्यामुळे याचं उत्तर होणार आहे पर्याय. पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नात विचारले, दिव्यांग मुलांना डॅशचा सुद्धा अधिकार असतो. अन्न, वस्त्र, शिक्षण, निवारा. अन्न, वस्त्र, निवारा हे तर असायलाच हवं आणि त्याबरोबरीने शिक्षण सुद्धा असायला हवं. पुढचा प्रश्न आहे. जर एखाद्या परिसंस्थेमध्ये नवीनच मांसाहारी कीटक सोडला तर येथील झाडांच्या संख्येवर ताबडतोब काय परिणाम दिसेल? वनस्पतींच्या विविधतेत वाढ होईल. वनस्पतींच्या जैव वस्तुमान म्हणजे बायोमास मध्ये वाढ होईल, म्हणजे ते जास्त वाढतील. वनस्पतींची संख्या कमी होईल, तर वनस्पतींच्या संख्येवर काही परिणाम होणार नाही. मी खूप वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्नामध्ये एक कीवर्ड म्हणजे एक महत्वाचा शब्द असतो नेहमी, तो आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवतो. तर या प्रश्नामध्ये कीवर्ड कुठला लक्षात येतोय का तुमच्या? इथे त्यांनी सांगितलंय की नवीनच मांसाहारी कीटक सोडला. कुठला कीटक आहे मुलांनो? मांसाहारी. त्याच्यामुळे तो वनस्पतींना खाणारच नाहीये. मांसाहारी हे वनस्पतींना खात नाहीत की नाही, शाकाहारी हे वनस्पतींना खातात.
त्यामुळे लक्षात घ्या, विविधतेत वाढ होईल किंवा बायोमास मध्ये वाढ होईल किंवा कमी होईल त्यांची संख्या, हे होणारच नाहीये. कारण हा कीटक वनस्पतीला खाणारच नाहीये. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार. ठीक आहे, समजतंय? पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नात आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. सावलीच्या संदर्भातील प्रवाह आकृतीत घाललेल्या जागी योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये प्रकाशाचा स्रोत, त्याच्यामध्ये अपारदर्शक वस्तू जळाली तर मध्ये काय होईल? प्रकाशाची उपस्थिती असेल का? नसेल. अपरिवर्तित प्रकाश असेल का? नाही. तिथे काय होईल? अपारदर्शक वस्तू आहे तर प्रकाशाचा अभाव होईल. आणि परावर्तित प्रकाश होईल का अपारदर्शक वस्तूने? नाही. तर त्यामुळे तिथे काय होईल? प्रकाशाचा अभाव आणि ज्यामुळे पुढे सावली पडेल. सावलीला कारणीभूत या 4 पर्यायांपैकी प्रकाशाचा अभाव हे कारण असतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय सी. ठीक आहे, ओके. तर ह्या सगळ्या प्रश्नांसाठी मी आपलं जे ऑथेंटिक बुक आहे मेनका पब्लिकेशनचं ते वापरलेलं आहे. तसंच जी हॉबी बाबा एक्झामची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा हे पेपर्स आहेत. आणि ह्याची उत्तरं जी शोधलेली आहेत ती महाराष्ट्र स्टेट बोर्डची जनरल सायन्सची जी पुस्तकं आहेत त्यामधनं घेतलेली आहे. हे या सगळ्याचं सोर्स क्रेडिट आहे. हे सगळे पुस्तकं तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच वापरू शकता. चालेल, तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.